या चॅनलवरील सर्व कथा काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी सादर केल्या जातात. अंधश्रद्धा किंवा कोणत्याही अलौकिक गोष्टींचं आम्ही समर्थन करत नाही. मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर जो सत्य अनुभव सादर करणार आहे तो मला माझ्या एका मित्राने शेअर केला आहे. विशेष म्हणजे तो आपल्या चॅनलचा नियमित सबस्क्रायबरही आहे. वैयक्तिक कारणामुळे त्याने आपलं नाव आणि ओळख गुप्त ठेवण्याची विनंती केली आहे. त्यामुळे या कथेत काही नावं आणि ठिकाणांची माहिती बदलण्यात आली आहे. या अनुभवाचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा नाही. हा अनुभव जसा मला सांगितला गेला तसाच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. विश्वास ठेवायचा की नाही हा निर्णय पूर्णपणे तुमचा आहे. पण कथा सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीनच असाल तर कृपया सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. म्हणजे नवीन कथा अपलोड होताच त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तसेच हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच भयकथा आवडणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग तुमचा अधिक वेळ न घेता या अनुभवाला सुरुवात करूया. ...2017 सालची ही गोष्ट आहे. हा अनुभव माझ्या आयुष्यातला सर्वात भयानक प्रसंग आहे. आजही त्या दिवसाची आठवण झाली की अंगावर काटा उभा राहतो. ज्या गोष्टींची मी आयुष्यभर खिल्ली उडवत आलो, भूत, प्रेत, करणी, बाधा हे सगळं माणसाने पसरवलेलं थोतांड आहे असं मी ठामपणे म्हणायचो. अशा गोष्टींवर विश्वास ठेवणाऱ्या माणसांची मी उघडपणे टिंगल करायचो. पण देवाची शपथ घेऊन सांगतो, या जगात आपल्या समजुतीच्या पलीकडे काहीतरी आहे. ते मी स्वतः अनुभवलं आहे. म्हणूनच हा अनुभव आज मी तुम्हाला सांगतोय. विश्वास ठेवायचा की नाही हा निर्णय तुमचा. पण माझ्या आयुष्यात जे घडलं ते मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. माझं नाव मंगेश. त्यावेळी माझं वय 40 वर्षाचं होतं. पुण्यातील एका नामांकित कंपनीत मी सुपरवायझर म्हणून काम करत होतो. माझी नोकरी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 अशी जनरल शिफ्टची होती. रविवारी सुट्टी असायची. माझी पत्नी जयश्री, मोठी मुलगी छाया आणि धाकटी माया असा आमचा चौघांचा छोटासा परिवार होता. अनेक वर्ष आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. प्रत्येक महिन्याला भाडं द्यायचं, घर मालकाच्या अट्या ऐकायच्या आणि तरीही ते घर आपलं नाही ही भावना मनात कायम असायची. त्यामुळे स्वतःचं घर असावं हे आमचं अनेक वर्षाचं स्वप्न होतं. त्यासाठी आम्ही खूप कष्ट घेतले. मी नोकरीतून थोडी थोडी बचत करत होतो. जयश्री ही घर खर्चात काटकसर करायची. कित्येक वेळा आपली हौस बाजूला ठेवली. सणासुदीला नवीन वस्तू घेणं टाळलं. फक्त एक दिवस स्वतःच्या घरात राहायचं या आशेवर. शेवटी कर्ज काढलं आणि राजगुरुनगर शिरूर रोडवरील नव्याने विकसित होत असलेल्या भागात एक प्लॉट विकत घेतला. त्या जागेचं नेमकं नाव मी मुद्दाम सांगणार नाही. कुठल्याही भागाला बदनाम करण्याचा माझा अजिबात हेतू नाही. प्लॉट घेतल्यानंतर घराचं बांधकाम सुरू झालं. जवळपास वर्षभर ते काम सुरू होतं. सकाळी कंपनीत जायचो आणि संध्याकाळी परतताना 5-10 मिनिटे तरी बांधकाम पाहायला थांबायचो. रविवारी तर अख्खा दिवस तिथेच जायचा. जयश्रीला घराबद्दल प्रचंड उत्साह होता. स्वयंपाकघर कसं असावं, सामान कुठे ठेवायचं, देवघर कुठे करायचं, पडद्याचा रंग कोणता ठेवायचा, तिची तयारी आधीपासूनच सुरू होती. त्या घराची प्रत्येक वीट आमच्या कष्टाची होती आणि त्या प्रत्येक विटेशी आमच्या भावना जोडल्या गेल्या होत्या. अखेर तो दिवस उजाडला. घर पूर्ण झालं होतं. साध्या पद्धतीने गृहप्रवेश केला
आणि आम्ही नव्या घरात राहायला आलो. त्या दिवशीचा आनंद शब्दात सांगता येणार नाही. अनेक वर्षाचं स्वप्न पूर्ण झालं होतं. घरातल्या प्रत्येक भिंतीकडे पाहिलं तरी समाधान वाटायचं. पहिल्या काही दिवसात तर आम्ही रिकाम्या वेळेतही घरभर फिरत राहायचो. कोणत्या खोलीत काय करायचं, अजून काय बदल करायचे याच्याच गप्पा चालायच्या. सुरुवातीच्या जवळपास 1 महिना अगदी आनंदात गेला. माझं रोजचं ठरलेलं वेळापत्रक होतं. सकाळी 8च्या सुमारास घरातून निघायचो. 9 वाजता कंपनीत हजर व्हायचो. मुलीही आपापल्या शाळेत जायच्या. घरात दिवसभर जयश्री एकटीच असायची. शेजारी घरे होती, पण दूर दूर अंतरावर, कारण तेव्हा तो एरिया इतका विकसित नव्हता. संध्याकाळी मी घरी आलो की ती चहा करून आणायची. चौघं बसून गप्पा मारायचो. रात्री एकत्र जेवण व्हायचं. रविवारी मात्र घरात वेगळंच वातावरण असायचं. कधी साफसफाई, कधी बाजार, कधी अंगणात झाड लावणं, तर कधी नुसतंच घरासमोर बसून चहा पीत गप्पा मारत वेळ घालवणं. खरं सांगायचं तर आयुष्य अगदी सुरळीत सुरू होतं. पण त्यावेळी आम्हाला कल्पनाही नव्हती की पुढे आम्हाला असे दिवस पाहावे लागणार होते, ज्याची कल्पना आम्हा चौघांपैकी कोणालाच नव्हती. असेच आणखी काही दिवस गेले. हळूहळू माझ्या मनात एक गोष्ट सतत खटकत होती. गेल्या काही दिवसांपासून जयश्रीच्या वागण्यात बदल होत चालला होता. तो फार मोठा नव्हता, पण नवरा म्हणून तो माझ्या नजरेतून सुटणारा नव्हता. मी रोज संध्याकाळी 5:30-6च्या सुमारास घरी यायचो. दार उघडल्याचा आवाज आला की जयश्री नेहमीप्रमाणे बाहेर यायची, पण त्यात एक आताताईपणा दिसू लागला. जणू ती माझी वाटच पाहत असायची. मुली त्यांच्या खोलीत अभ्यासात मग्न असायच्या. सगळं पूर्वीसारखं असायचं, पण तिच्या चेहऱ्यावरचा उत्साह मात्र कुठेतरी हरवला होता. पूर्वी मी घरी आल्यावर दिवसभरात काय काय झालं, मुलींनी काय केलं, शेजारी नवीन कोण आलं, अशा कितीतरी गोष्टी ती स्वतःहून सांगायची. आता मात्र मी विचारल्याशिवाय ती काही बोलतच नव्हती. सुरुवातीला मला वाटलं घर कामामुळे थकत असेल, दिवसभर एकटीच असायची ना, त्यामुळे कंटाळ येत असेल, म्हणून मीही त्या गोष्टींचा फार विचार केला नाही. पण दर दिवसात तेच. दिवस जात होते, पण तिच्या स्वभावातला तो बदल तसाच होता. जेवताना ती गप्प असायची. मुली शाळेतल्या गमती सांगायच्या. मीही मध्येच एखादा जोक सांगून त्यांना हसवण्याचा प्रयत्न करायचो, पण जयश्रीचं लक्ष कुठेतरी दुसरीकडेच असायचं. मी एखादा प्रश्न विचारला की ती उत्तर द्यायची खरी, पण अगदी 2-4 शब्दात. पूर्वीसारखं मन मोकळं बोलणं जवळजवळ बंदच झालं होतं. 1-2 वेळा मी विचारलं देखील, पण ती नेमकी एकच उत्तर द्यायची, काही नाही, थोडं अस्वस्थ वाटते इतकंच. मीही तो विषय तिथंच सोडून द्यायचो, पण मनातून मात्र मला समाधान मिळत नव्हतं. सतत एक घुसमट होत होती, तिलाही आणि तिला पाहून मलाही. एखाद्या माणसाच्या चेहऱ्यावरून त्याच्या मनात काय चाललंय याचा अंदाज अनेकदा येतो. जयश्रीच्या बाबतीतही मला तसंच वाटत होतं. ती काहीतरी मनात दाबून ठेवत होती, पण ते मला सांगायचं की नाही याचाच ती विचार करत होती, असं तिच्या वागण्यावरून जाणवत होतं. असेच आणखी काही दिवस निघून गेले. त्या रात्री जेवण झालं. मुली त्यांच्या खोलीत झोपायला गेल्या. मी हॉलमध्ये बसून दुसऱ्या दिवसाची कामाची यादी पाहत होतो. जयश्रीने स्वयंपाकघर आवरलं आणि शांतपणे येऊन माझ्यासमोर खुर्चीवर बसली. ती बराच वेळ काहीच बोलली नाही. मी तिच्याकडे पाहिलं. ती मान खाली घालून बसली होती. मला वाटलं आज ती काहीतरी सांगणार आहे. मी शांतपणे विचारलं, काय झालं ग, अशी तोंड पाडून का बसलीये? तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरची घुसमट मला स्पष्ट दिसत होती. ती काही क्षण गप्प राहिली, मग अगदी हळू आवाजात म्हणाली, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या आवाजावरून मला एवढं मात्र नक्की कळलं होतं की ती जे काही सांगणार होती ते नक्कीच काहीतरी
वेगळं असणार. मी तिला म्हणालो, बोल ना, एवढा कसला विचार करतेस? ती बराच वेळ गप्प बसली. मग हळूहळू बोलायला लागली. तुम्ही आणि मुली सकाळी घराबाहेर पडलात की मला या घरात काहीतरी वेगळं जाणवायला लागतं. सुरुवातीला मला वाटलं नवीन घर आहे, दिवसभर मी एकटीच असते ना, त्यामुळे उगाच मनाचे भास होत असतील म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केलं. पण दिवसागणिक तो प्रकार वाढतच चाललाय. घरात काम करत असताना सारखं वाटतं कोणीतरी माझ्याकडे पाहतंय. मी स्वयंपाकघरात असले तरी हॉलमधून कोणीतरी माझ्याकडे बघत आहे असं वाटतं. हॉलमध्ये आले की पुन्हा मागच्या खोलीत कोणीतरी आहे असं वाटायला लागतं. कितीतरी वेळा मी सगळं घर फिरून पाहिलं, प्रत्येक खोली पाहिली, प्रत्येक खिडकी पाहिली, अगदी बाथरूममध्येही जाऊन पाहिलं, पण घरात माझ्याशिवाय कोणीच नसतं. मी स्वतःला समजावत राहिले, उगाच मनाचे खेळ असतील म्हणून पुन्हा कामाला लागायचे. पण ते दडपण काही केल्या कमीच होत नाही हो. उलट गेल्या 2-3 दिवसापासून आणखी एक गोष्ट व्हायला लागली आहे. घरात एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना कोणीतरी माझ्या अगदी मागोमाग चालतंय असं वाटतं. मी लगेच मागे वळून पाहते, पण तिथे कोणीच नसतं. 1-2 वेळा तर मला वाटलं कदाचित बाहेर कोणीतरी असेल, म्हणून मी मुख्य दार उघडून बाहेरही पाहिलं, पण बाहेरही कोणी नव्हतं. आणि कालपासून तर मला आणखीनच भीती वाटायला लागली आहे. 2 वेळा मला अगदी कानाजवळ कोणीतरी कुजबुजल्यासारखं वाटलं. काय बोललं ते समजलं नाही, पण तो आवाज अगदी जवळून आल्यासारखा होता. त्या क्षणी मी इतकी घाबरली की हातातलं काम तसंच टाकून देवघरात जाऊन बसले. तुम्ही घरी येईपर्यंत माझी तिथून उठायची हिंमत झाली नाही. तिचं सगळं बोलणं ऐकल्यावर मी काही क्षण विचार करत बसलो. मग मी तिला इतकंच म्हणालो, अगं दिवसभर तू घरात एकटीच असतेस, नवीन जागा आहे, आजूबाजूलाही अजून फारशी वस्ती नाही, त्यामुळे मनात अशी भीती तयार होते, त्यातून असे भास व्हायला लागतात. मला वाटतं तू त्याचाच जास्त विचार करते आहेस. मी तिला समजावत राहिलो, एक काम कर, काही दिवस शेजार पाजारच्या बायकांशी बोल, वेळ मिळाला तर माहेरी जाऊन ये असंही सांगितलं. ती माझं बोलणं शांतपणे ऐकत होती. तिने माझ्याशी वाद घातला नाही, पण तिच्या चेहऱ्याकडे पाहून मला एक गोष्ट स्पष्ट जाणवत होती, माझ्या बोलण्याने तिची भीती अजिबात कमी झालेली नव्हती. दुसऱ्या दिवसापासून मी जयश्रीच्या बोलण्याकडे थोडं लक्ष द्यायला लागलो. तरीही माझा अशा गोष्टीवर अजिबात विश्वासच नव्हता. प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतंच असं मला वाटायचं. त्यामुळे तिच्या मनात भीती बसली असावी एवढंच मी गृहीत धरलं. पण त्यानंतर जे घडायला लागलं त्याची उत्तरं माझ्याकडेही नव्हती. एक दिवस सकाळी जयश्री स्वयंपाकघरात चहा बनवत होती. मी ऑफिसला जायची तयारी करत होतो. इतक्यात स्वयंपाकघरातून भांडं जोरात आपटल्याचा आवाज आला. मी धावत आत गेलो. गॅसवरचं पातेलं खाली पडलं होतं आणि गरम चहा सगळीकडे सांडला होता. काय झालं ग? मी विचारलं. जयश्री घाबरलेल्या अवस्थेत म्हणाली, अहो मी गॅसकडे पाठ करून साखर घेत होते. इतक्यात कोणीतरी माझ्या अगदी कानाजवळून चालत गेल्यासारखं वाटलं. मी दचकले आणि हात लागून पातेलं खाली पडलं. मी पुन्हा तिला समजावलं, अगं तुला भास होतोय. पण यावेळीही ती काहीच बोलली नाही. तिच्या चेहऱ्यावरचं दडपण मला स्पष्ट दिसत होतं. त्या दिवसानंतर घरात एकामागून एक विचित्र घटना घडायला लागल्या. कधी हॉलमध्ये ठेवलेलं फुलदान कोणाच्याही स्पर्शाशिवाय खाली पडायचं, कधी कपाटाचं दार आपोआप उघडलेलं दिसायचं, कधी स्वयंपाकघरात ठेवलेली स्टीलची भांडी अचानक मोठ्या आवाजात कोसळायची. सुरुवातीला मी उंदीर, मांजर किंवा वाऱ्याला दोष दिला,
पण प्रत्येक वेळी काहीच सापडत नव्हतं. एक दिवस ऑफिसवरून घरी आलो तर जयश्री रडत बसली होती. तिने ताट माझ्यासमोर ठेवलं. पहिला घास घेणार इतक्यात भाजीत मोठा केसांचा पुंचका दिसला. मी हसलो आणि गमतीत म्हणालो, अगं तुझीच केस असतील ही. ती चिडली आणि म्हणाली, नीट पहा जरा. मी लक्ष देऊन पाहिल्यावर लक्षात आलं, ती केस पांढरी होती आणि माझ्या कुटुंबात ना माझे ना तिचे ना कोणाचेच पांढरे केस नव्हते. मी तरीही रेटून बोललो, अगं वाऱ्याने आले असतील. पण दुसऱ्याच दिवशी आमटीत, त्यानंतर भातात आणि पुढच्या आठवड्यात पुन्हा पोळ्यांच्या डब्यात तशाच केसांचा पुंचका सापडला. जयश्री रोज डोक्यावर रुमाल बांधून स्वयंपाक करू लागली. तरीही हा प्रकार थांबतच नव्हता. काही दिवसांनी सकाळी फ्रीजमधून काढलेलं ताजं दूध उकळायला ठेवलं की ते सतत उतू जायचं. बाजारातून आणलेल्या ताज्या भाज्या दुसऱ्या दिवशी काळ्या पडून सडायच्या. रात्री केलेलं जेवण सकाळी इतकं विचित्र वास मारायचं की खाण्याची इच्छाच व्हायची नाही. एकदा तर आम्ही सगळे जेवायला बसलो असताना छाया म्हणाली, बाबा जेवणाचा कसला तरी वास येतोय. मी घास तोंडात टाकला, पण मला ही चव पूर्णपणे बदलल्यासारखी वाटली. जयश्रीने तेच जेवण चाखलं तर तिला मात्र सगळं अगदी नेहमीसारखं वाटत होतं. अशा छोट्या छोट्या घटनांमुळे घरातलं वातावरण दिवसेंदिवस बदलत होतं. सर्वात जास्त बदल जयश्रीमध्ये दिसू लागला. पूर्वी सतत हसत राहणारी जयश्री आता शांत झाली होती. रात्री झोपताना ती प्रत्येक खोलीचा दिवा 2-3 वेळा तपासायची. घराची दारं बंद आहेत की नाही हे वारंवार पाहायची. मी तिची समजूत घालायचो, पण तिच्या डोळ्यातली भीती दिवसेंदिवस वाढतच होती. त्यानंतर छाया आणि मायातही मला विचित्र बदल दिसू लागला. दोघी पूर्वीसारख्या मन मोकळेपणाने हसत खेळत नव्हत्या. रात्री त्यांच्या खोलीतून कधी कुजबूज ऐकू यायची. मी आत गेलो की दोघी गाढ झोपलेल्या असायच्या. मला वाटायचं त्या झोपेत बोलत असतील. पण खरं सांगतो, माझ्या नकळत आमच्या घरात काहीतरी वेगळं आकार घेत होतं आणि आम्हा चौघांनाही त्याची अजून कल्पना नव्हती. त्या दिवसानंतर घरातलं वातावरण पूर्णपणे बदललं. ऑफिसमध्ये असताना माझं लक्ष कामात लागतच नव्हतं. घरी परतल्यावर आज काय नवीन घडेल हाच विचार सतत डोक्यात असायचा. जयश्रीचा चेहरा दिवसेंदिवस उतरलेला दिसत होता. तिला कधी डोकेदुखी, कधी ताप, कधी अंगात शक्तीच नसल्यासारखं वाटायचं. डॉक्टरांकडे नेलं, रक्तांच्या तपासणी केल्या, औषधं घेतली, पण रिपोर्ट अगदी नॉर्मल यायचे. डॉक्टरांचं एकच उत्तर असायचं, जास्त ताण घेऊ नका. पण नेमका ताण कसला आहे हे आम्हाला कळतच नव्हतं. एके रात्री साधारण 2च्या सुमारास मला अचानक जाग आली. बाजूला जयश्री नव्हती. मला वाटलं ती पाणी प्यायला गेली असेल. मी उठून हॉलमध्ये आलो, पण तिथेही नव्हती ती. स्वयंपाकघर रिकामं होतं. तेवढ्यात वरच्या गच्चीचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला. घाईघाईने मी जिना चढून वर गेलो. गच्चीवर पोहोचलो तर जयश्री कठड्यावर उभी होती. तिची पाठ माझ्याकडे होती. मी हाक मारली, जयश्री. मी जवळ जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती दचकून माझ्याकडे वळली. तिचे डोळे अर्धवट मिटलेले होते. ती झोपेतच उभी होती. मी तिला खाली आणलं. सकाळी तिला विचारलं तेव्हा तिला काही आठवतच नव्हतं. मला वाटलं कदाचित झोपेत चालण्याचा प्रकार असेल, पण त्यानंतर असाच प्रकार छायासोबत झाला. ती मध्यरात्री स्वतःच्या खोलीतून बाहेर पडली, जिना चढून वर गेली आणि बराच वेळ तिथेच उभी राहिली. दुसऱ्या दिवशी तिलाही काही आठवत नव्हतं. आता मात्र माझ्या मनात पहिल्यांदाच भीती निर्माण झाली. काही दिवसांनी माया ही रात्री झोपेत चालताना दिसली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिघींची वेळ जवळपास सारखीच असायची, साधारण रात्री 2 ते 3च्या दरम्यान. त्यानंतर घरात आणखी एक विचित्र प्रकार सुरू झाला. एका रात्री मी सहज मुली झोपल्या की नाही हे पाहण्यासाठी त्यांच्या खोलीच्या दाराशी गेलो आणि मला धक्काच बसला. आतून कसला तरी विचित्र बडबडीचा आवाज येत होता. मी स्पष्ट ऐकलं. तो आवाज माझ्या दोन्ही मुलींचा नव्हता. मी पटकन दार ढकलून आत गेलो तर खोलीत गेल्यावर दोन्ही मुली पलंगावर गाढ झोपलेल्या दिसल्या. मी स्वतःला समजावत राहिलो,
की हे सगळं माझ्या मनाचे खेळ असू शकतात. पण त्या समजुतीचा भंग व्हायला फार वेळ लागला नाही. नंतर एका पौर्णिमेच्या रात्री जयश्री अचानक झोपेत उठून बसली. मी जागाच होतो. ती उठून बसली होती, पण तिचे डोळे पूर्ण बंद होते. ती अगदी मंद आवाजात काहीतरी बोलत होती. तो जयश्रीचा आवाजच नव्हता. तो खूप जड, अनोळखी आणि विचित्र वाटत होता. मी तिला हलवलं, मोठ्याने हाका मारल्या. काही क्षणांनी ती पूर्ववत झाली. प्रत्येक रात्र माझ्यासाठी एक नवीन भीती घेऊन यायची. आज काय होईल याचा काही नेमच नसायचा. मात्र एका रात्री आमच्या चौघांचीही खात्री पटली की इथे नक्कीच काहीतरी आहे. त्या दिवशी रात्री जेवण झाल्यावर आम्ही चौघही हॉलमध्ये बसून शांतपणे टीव्ही बघत होतो. खरं तर आम्ही फक्त आमच्या मनाची समजूत घालत होतो. आमचं लक्ष त्या टीव्ही बघण्यात नव्हतंच. सतत वाटायचं की काही ना काहीतरी आत्ता घडणार आहे. घरात सगळीकडे दिवे सुरू होते. वातावरण शांत होतं. अचानक छायाची नजर मुख्य दरवाजाच्या बाजूला असलेल्या खिडकीकडे गेली. ती एकटक तिकडे पाहू लागली. तिच्या चेहऱ्यावरची भीती पाहून आम्हीही खिडकीकडे पाहिलं आणि आमच्या अंगावर अक्षरशः काटाच आला. खिडकीबाहेर एक अस्पष्ट आकाराची स्त्री उभी होती. तिचा चेहरा दिसत नव्हता. ती खिडकीतून आतमध्ये डोकावून आमच्याकडेच पाहत होती. बाकीचं काही दिसलं नाही, पण तिचे डोळे मात्र, बापरे, आत्ताही माझ्या अंगावर शहारे येत आहेत. काही क्षण ती तशीच निश्चल उभी राहिली. मग अतिशय संथपणे वळली आणि कंपाऊंडच्या गेटच्या दिशेने चालू लागली. तिची चाल अगदी अनैसर्गिक होती. काही पावलं पुढे गेल्यावर ती तशीच भिंतीच्या आत शिरली आणि गायब झाली. आम्ही चौघही बाहेर धावलो. संपूर्ण कंपाऊंड पालथा घातला. गेट बाहेर पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. त्या रात्रीनंतर घरात एखाद्याचा वावर असल्याचा भास वारंवार होऊ लागला. कधी हॉलच्या एका टोकाला क्षणभर एखादी सावली उभी असल्यासारखी दिसायची, तर कधी स्वयंपाकघराच्या दारातून कोणीतरी आत गेल्यासारखं वाटायचं. आम्ही धावत तिकडे जायचो, पण प्रत्येक वेळी तिथे कोणीच नसायचं. ते सगळं फक्त 2-3 सेकंदासाठी दिसायचं आणि लगेच नाहीसं व्हायचं. पण त्या काही सेकंदांनीच आमच्या मनातली भीती दिवसेंदिवस वाढत चालली होती. आणि अखेर एक अशी मनहूस रात्र आली ज्याने आमचं आयुष्य बदलूनच टाकलं. बाहेर काळाकुट्ट अंधार होता. रात्री साधारण 2:30च्या सुमारास मला अचानक जाग आली. जाग यायला झोपलोच कुठे होतो म्हणा. डोळे झाकले की कसल्या तरी धक्क्याने जाग यायची. यावेळीही तेच झालं. जयश्री अंथरुणावर नव्हती. मी लगेच मुलींच्या खोलीकडे धावलो. छाया आणि मायाही तिथे नव्हत्या. माझ्या छातीत धडधड सुरू झाली. तेवढ्यात गच्चीकडे काहीतरी हालचाल जाणवली. तसा मी धावत जिना चढलो आणि समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. जयश्री, छाया आणि माया तिघीही गच्चीच्या कठड्यावर उभ्या होत्या. त्यांच्या पाठी माझ्याकडे होत्या. त्या अगदी संथपणे कठड्यावर चालत होत्या. घराच्या मागे जवळपास 30 फुटांचा खोल भाग होता. क्षणभर जरी तोल गेला असता तरी तिघींचाही जागीच मृत्यू झाला असता. कारण त्या खड्ड्यात मोठमोठे दगड होते. माझ्या तोंडातून मोठ्याने किंकाळी बाहेर पडली. थांब जयश्री, छाया, माया, हे काय करताय? माझी किंकाळी ऐकताच त्या तिघी क्षणभर थांबल्या, पण त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. माझं हृदय इतक्या जोरात धडकत होतं की छातीतून बाहेर येईल की काय असं वाटत होतं. मी भीत सावध पावलं टाकत त्यांच्या दिशेने चालू लागलो. वाटलं गडबडीत त्या खाली कोसळतील, पण पुढे जाताच मला त्यांच्या पायाजवळ काही सडके हात दिसले. मी जसं पुढे सरकत होतो तशी माझी छाती भात्यासारखी वर खाली होत होती आणि थोडं पुढे पोहोचताच ते हात खाली सरकले. मी पुन्हा मोठ्याने जयश्रीला हाक मारली, जयश्री खाली उतर. पण कोणाकडूनही काहीच प्रतिसाद आला नाही.
तिघींची चाल अगदी एकसारखी होती. त्यांच्या दोन्ही हातांची स्थितीही सारखीच होती. त्या जणू कोणाच्या तरी अदृश्य इशाऱ्यावर चालत होत्या. एवढ्यात छाया मंद आवाजात काहीतरी बोलू लागली. तो तिचा आवाज नव्हता. त्यात एक विचित्र खरखर होती. लगेच माया त्याच आवाजात काहीतरी पुटपुटू लागली. काही क्षणांनी जयश्रीच्याही तोंडातून तसाच अनोळखी आवाज बाहेर पडला. तिघी वेगवेगळ्या बोलत नव्हत्या. जणू एकाच आवाजाची 3 प्रतिध्वनी हवेत घुमत होते. माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला होता. मी धावत पुढे जाणार इतक्यात खाली कुठेतरी एखादी बादली पडल्याचा मोठा आवाज झाला. माझी आरडाओरड ऐकून काही अंतरावर राहणाऱ्या शेजाऱ्यांच्या घरांचे दिवे लागले. काही मिनिटातच 4-5 जण धावत आमच्या घरासमोर आले. अरे काय झाले, काय चाललंय वर, असा आवाज खालून येत होता. मी गच्चीवरून ओरडलो, इथे इथे लवकर वर या. ते जिना चढून वर आले आणि समोरचं दृश्य पाहून काही क्षण जागच्या जागी थिजून उभे राहिले. मी तोंडावर बोट ठेवत सावकाश पुढे यायला सांगितलं. त्यांच्यापैकी एकाने घाबरलेल्या आवाजात विचारलं, अरे पण या तिघी इथे कशा पोहोचल्या? माझ्याकडे याचं उत्तरच नव्हतं. आम्ही सगळे त्यांना दचकवून चालणार नव्हतं. एका चुकीच्या हालचालीने त्या खाली कोसळल्या असत्या. आम्ही अगदी हळूहळू जवळ गेलो आणि त्यांच्या हाताला धरून भरकन त्यांना कठड्यावरून खाली ओढलं. सर्वजण खाली कोसळलो होतो, त्यामुळे थोडा मार लागला होता. त्या मारामुळे त्या पूर्ववत झाल्या. आश्चर्य म्हणजे तिघींनाही आपण गच्चीवर कसे आलो हे मुळी आठवतच नव्हतं. जयश्री तर मोठमोठ्याने रडायला लागली. छाया आणि माया घाबरून माझ्याजवळ येऊन बसल्या. त्या रात्री मात्र माझा अशा गोष्टींवरचा उरलेला अविश्वासही तुटला. त्या तिघींचं तिथे पोहोचणं साधं होतं. आमच्या घरात काहीतरी असं घडत होतं ज्याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. तेवढ्यात आमच्या शेजारी राहणारे वयस्कर गृहस्थ शांतपणे माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, मंगेश, हे खूप भयंकर आहे रे. तू एक काम कर, मी तुला एका माणसाचा पत्ता देतो. तू उद्या सकाळी त्यांच्याकडे जा. जर या प्रकारामागे खरंच काही अघोरी कारण असेल तर त्यांच्याशिवाय दुसरं कोणी मदत करू शकणार नाही. मी विचारलं, कुठे? त्यांनी राळेगण सिद्धीचं नाव सांगितलं. राळेगण सिद्धी महाराष्ट्रातील सर्वांना माहीतच असेल. आपल्या अण्णा हजारेचं गाव. त्या रात्री आम्ही पुन्हा झोपलोच नाही. पहाट होईपर्यंत आम्ही सगळेच हॉलमध्ये बसून होतो. जयश्री अधूनमधून घाबरून माझ्याकडे पाहायची, तर छाया आणि माया माझ्याजवळून हलायलाही तयार नव्हत्या. बाहेर उजाडायला लागलं, पण घरातलं ते दडपण अजूनही तसंच जाणवत होतं. सकाळी तेच शेजारी गृहस्थ पुन्हा घरी आले. त्यांनी रात्री घडलेला प्रकार शांतपणे ऐकून घेतला आणि म्हणाले, मंगेश, मी आयुष्यात असे काही प्रकार आधीही पाहिलेत. डॉक्टरांना दाखवलं होतं का? मी हो म्हणून मान डोलावली. मग ते म्हणाले, मला वाटतं तुम्ही एकदा राळेगण सिद्धीच्या बाबांना भेटा. दर गुरुवारी आणि सोमवारी तिथे भयंकर गर्दी असते. खूप लोक येतात. इतर वेळी ते गावोगावी जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेतात. तुम्ही आत्ताच्या आत्ता निघा. निदान सत्य काय आहे ते तरी समजेल. पण जाताना अंगणातील थोडी माती घेऊन जा बरं. मी आधी काही क्षण गप्प बसलो. आयुष्यभर अशा गोष्टींवर हसणारा मी आता स्वतः त्या दाराशी जाऊन उभा राहणार होतो. पण माझ्याकडे दुसरा कोणता मार्ग उरला नव्हता. आम्ही आवराआवर केली आणि राळेगण सिद्धीला पोहोचलो. खरं तर ते ठिकाण राळेगण सिद्धी गावाच्या खूप अलीकडे एका शेतात होतं. पोहोचलो तेव्हा फारशी गर्दी नव्हती. सकाळी लवकरच आल्यामुळे ते बाबा आम्हाला घरीच भेटले. साधारण माझ्यापेक्षा 4-5 वर्षांनी मोठे असावे. अंगावर साधेच कपडे, पायजामा कुर्ता आणि डोक्यावर टोपी, कपाळावर बुक्का आणि अष्टगंध. मी बाबांना सगळी हकीकत सुरुवातीपासून सांगितली. त्यांनी मध्ये एकदाही मला थांबवलं नाही. सगळं ऐकून झाल्यावर काही क्षण ते डोळे मिटून शांत बसले. मग हळू आवाजात म्हणाले, मला तुझ्या घरी यावं लागेल. काही गोष्टी जागेवर पाहिल्याशिवाय सांगता येत नाहीत. त्यांनी एक पुरचुंडी माझ्या हातावर टेकवली आणि म्हणाले, मी येईपर्यंत हे तुमचं रक्षण करेल. यातील विभूती आधी घरात, मग खिडक्या, दरवाजे आणि अंगणात शिंपडा. रात्री तुम्हाला त्रास होणार नाही. आम्ही ती पुरचुंडी घेऊन घरी परतलो. त्यांनी सांगितलं तसं सर्व काही केलं आणि खरोखर त्या रात्री आम्हाला
खूप छान झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी ते आमच्या घरी आले. घराच्या कंपाऊंडमध्ये येताच ते क्षणभर थांबले. त्यांनी अंगणभर एक नजर फिरवली. मग काहीही न बोलता थेट उजव्या बाजूला वळले. आजूबाजूचे तिघे चौघे आणि मला बाबाचा पत्ता सांगणारे ते शेजारी गृहस्थही तिथे येऊन बाबा काय करतात ते पाहू लागले. काही वेळ कंपाऊंडच्या भिंतीजवळ उभे राहून ते जमिनीकडे पाहत राहिले. तोंडातल्या तोंडात ते काहीतरी म्हणत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य पाहून माझ्या छातीत पुन्हा धडधड सुरू झाली. त्यांनी माझ्याकडे वळून शांतपणे सांगितलं, फावडा आणि एक पहार घेऊन ये जा. मी लगेच आत धावलो आणि एक पहार आणि एक फावडा घेऊन आलो. त्यांनी कंपाऊंडच्या एका विशिष्ट जागेकडे बोट दाखवलं. ही जागा उकर. मला काहीच समजत नव्हतं, पण मी खोदायला सुरुवात केली. अवघ्या काही इंचावर काहीतरी वस्तू लागली. मी हाताने माती बाजूला सारली तर आत एक मळकट फडक्यात घट्ट गुंडाळलेलं गाठोडं पुरलेलं होतं. ते बाहेर काढताच बाबांच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य आणखी वाढलं. त्यांनी ते गाठोडं उघडलं. त्यात काही विचित्र वस्तू होत्या. त्या पाहताच त्यांनी लगेच ते पुन्हा बांधून टाकलं आणि आमच्याकडे पाहत म्हणाले, हे इथे सहज आलेलं नाही. हे मुद्दाम पुरलं गेलं आहे. माझ्या अंगातून अक्षरशः थंड शिरशिरी गेली. मी थरथरत्या आवाजात विचारलं, म्हणजे हे सगळं याच्यामुळे होतंय का? त्यांनी माझ्याकडे पाहिलं पण लगेच उत्तर दिलं नाही. काही क्षणांनी ते फक्त एवढंच म्हणाले, उत्तर नक्कीच मिळेल, पण त्यासाठी तुम्हा चौघांना उद्या सकाळी माझ्यासोबत पुन्हा राळेगण सिद्धीला यावं लागेल. दुसऱ्या दिवशी पहाटेच आम्ही चौघं राळेगण सिद्धीकडे निघालो. जवळपास 2-3 तासांनी आम्ही बाबांच्या ठिकाणी पोहोचलो. यावेळी त्यांनी आम्हाला थेट त्या छोट्या खोलीत बोलावलं. खोलीच्या मध्यभागी मोठं हवनकुंड तयार केलं होतं. धुपाचा सुगंध आणि मंत्रोच्चारामुळे संपूर्ण वातावरण गंभीर झालं होतं. आम्ही चौघं बाबासमोर बसलो. त्यांनी कंपाऊंडच्या भिंतीतून काढलेलं गाठोडं आमच्या समोर ठेवलं. काही मंत्र म्हणत त्यांनी ते उघडलं. त्यातील वस्तू एकामागोमाग एक हवनात टाकल्या जाऊ लागल्या. प्रत्येक वस्तू अग्नीत पडताच ज्वाळा अचानक उंच उसळत होत्या. त्या क्षणी जयश्रीला अस्वस्थ वाटू लागलं. छायाचा श्वास वेगाने चालू लागला. मायाने अचानक माझा हात इतका घट्ट पकडला की तिची बोटं थरथरत असल्याचं मला जाणवत होतं. बाबा मंत्रोच्चार थांबवत नव्हते. जवळपास तासभर विधी सुरू होता. शेवटी त्यांनी डोळे उघडले आणि आमच्याकडे पाहत म्हणाले, मंगेश, तुम्हाला माहिती हे काय होतं? मी नकारार्थी मान हलवली. तुमच्या घरावर करणी करण्यात आली होती. त्या करणीसोबत एका अतृप्त स्त्रीची आत्मिक शक्ती बांधलेली होती. या ज्या काही वस्तू आपण हवनात भस्म केल्या ना, या तिच्या मृत शरीरावरील होत्या. तिचे केस, तिच्या साडीचा तुकडा, तिचे जोडवे, नथ, तिचा दात आणि बाकी त्या करणी विधीला लागणारं सामान होतं. तीच शक्ती त्या घरात कार्यरत होती. तुम्ही घरात पाऊल टाकल्यापासून तुमच्या कुटुंबाभोवती तिने प्रभाव निर्माण करायला सुरुवात केली होती. सुरुवातीला फक्त जाणवलं, मग वस्तूमध्ये बदल, त्यानंतर घरातील व्यक्तीवर परिणाम आणि शेवटी त्यांना स्वतःच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न. माझ्या अंगावर काटा उभा राहिला. मी थरथरत्या आवाजात विचारलं, आता सगळं संपलं का? बाबा काही क्षण शांत राहिले. मग म्हणाले, आजचा विधी पूर्ण झाला आहे. त्या शक्तीचा प्रभाव संपुष्टात आला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, करणी स्वतःहून होत नाही, ती कोणीतरी केलेली असते. ज्याने हे केलं तो माणूस अजून जिवंत असेल, त्याच्या मनातला द्वेष संपलेला नसेल, तर तो पुन्हा असाच प्रयत्न करू शकतो. माझ्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले. पण हे कुणी केलं? मी विचारलं. बाबांनी शांतपणे मान हलवली. ते शोधण्याचा प्रयत्न करू नकोस. याला अनेक कारणं असू शकतात. यातून तुला फक्त आणखी त्रास होईल. माझा एक सल्ला आहे, ऐकशील? मी मान हलवली. ते पुढे म्हणाले, शक्य असेल तर ते घर विक. शक्य असेल तर ते घर विक. नवीन ठिकाणी संसार सुरू कर.
काही वेळा जागा सोडणं हाच मोठा उपाय असू शकतो. घरी परतल्यावर आश्चर्यकारकरित्या सगळं बदललं. जयश्री, छाया, माया यांना होणारे भास अचानक बंद झाले. त्यांना रात्री शांत झोप लागली. घरात भांडी पडणं, कुजबूज ऐकू येणं, विचित्र प्रकार घडणं सगळं थांबलं. तरीही बाबांचे शेवटचे शब्द माझ्या मनातून जातच नव्हते. जवळपास 6 महिन्यांनी आम्ही ते घर विकण्याचा निर्णय घेतला. ते घर तिथल्या एका प्रॉपर व्यक्तीला विकून त्यानंतर आम्ही चाकणमध्ये दुसरं घर घेऊन कायमचं राहायला आलो. त्या दिवसानंतर आमच्या आयुष्यात पुन्हा तशा घटना कधीही घडल्या नाहीत. पण आजही जेव्हा त्या घराची आठवण येते तेव्हा बाबाचं एक वाक्य कानात घुमत राहतं. काही गोष्टी विज्ञानाच्या पलीकडे असतात. त्या मानल्या नाहीत म्हणून त्याचं अस्तित्व संपत नाही. म्हणूनच हा अनुभव मी आज तुमच्यासमोर सांगितला. विश्वास ठेवायचा की नाही हा निर्णय तुमचा. पण मी जे अनुभवलं ते आयुष्यभर विसरणं माझ्यासाठी शक्य नाही. समाप्त. तर मित्रांनो, हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. तसेच तुमच्या किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीच्या आयुष्यात असा एखादा सत्य आणि भयावह अनुभव घडला असेल तर तो मला माझ्या ईमेल ID वरती पाठवायला अजिबात विसरू नका. माझा ईमेल ID मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेला आहे. त्यावर तुमचे अनुभव पाठवा. तुमचा अनुभव पुढील व्हिडिओमध्ये सादर करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन भयकथेसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.